वजन कमी करण्यासाठी एखादी भाजी शोधताय तर ब्रोकोली हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे, ज्याच्यामुळे खूप जास्त वेळ पोट भरल्यासारखं राहतं आणि पोटसुद्धा व्यवस्थित साफ होतं. पण बऱ्याच जणांना ब्रोकोली आवडत नाही, तर आज आपण जी रेसिपी बनवतोय तर ती नक्कीच तुम्हाला आवडेल आणि लहान मुलांनासुद्धा आवडेल. तर करायचं काय, आपण एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 लसूण पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1-2 मूठ भरून पुदिन्याची पानं घातली आहे आणि 1 मूठ कोथिंबीर घातली आहे. आता 1 छोटा चमचा जिरं घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर भिजवून ठेवलेले काजू घातले आहे 3-4, याच्यामध्ये थोडे जास्तसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि 10-12 भाजलेले शेंगदाणे घातले आहे आणि त्याच्यानंतर 1 ते 2 चमचे लिंबाचा रस आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण याची छान पेस्ट तयार करून ठेवायची. आता आपण ब्रोकोली कट करून घेऊया. तर अशी छान हिरवीगार ब्रोकोली घ्यायची. घेताना पिवळसर झालेली किंवा मग अशी मऊ पडलेली ब्रोकोली घ्यायची नाही. छान अशी ताजी टवटवीत हिरवीगार ब्रोकोली घ्यायची आणि असे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. आणि त्याचा ना आपण जेव्हा ब्रोकोली घेतो की नाही, त्याचा खालचा भाग आहे ना देठाकडचा, तो खूप मोठा असतो. तर तो टाकून न देताना त्याचा वापरसुद्धा आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर काय करायचं, देठाकडचा जो भाग आहे ना तो वेगळा कट करून ठेवायचा आणि त्याची जी वरची फुलं आहेत ती वेगळी कट करून ठेवायची आहे. छान आहे ब्रोकोली, किडे वगैरे नाही आहेत त्याला. तर आता आपण अशी छान कट करून घ्यायची छोटे छोटे तुकड्यांमध्ये. प्रत्येक घरामध्ये 1-2 जण असे असतातच की त्यांना ही ब्रोकोली आवडत नाही. तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ना, तर ती जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर ते नक्कीच आवडीने खातील, ही माझी गॅरंटी आहे. आता आपण जो देठाकडचा भाग आहे ना तो सुद्धा असा छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे. जेव्हा ब्रोकोलीचं सीझन असतो तेव्हा ती आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाल्ली पाहिजे. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि त्वचासुद्धा तुकतुकीत राहते. तर आपण अशा भाज्या सर्व कट करून घेतल्या. आता काय करायचं, एक मोठं पातेलं भरून गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये ही ब्रोकोली आपण 5 ते 10 मिनिटं बुडवून ठेवायची आहे. उकळायची नाही त्याला, फक्त गरम पाण्यात धुवून घ्यायचे आहे स्वच्छ. म्हणजे त्यावर जे काही औषध फवारणी केलेली असेल किंवा काही किडे वगैरे असतील तर ते मरून जातील. आणि त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला स्टीम करून घ्यायची आहे आपण असं जाळीमध्ये ठेवून. आता ब्रोकोली स्टीम होती आहे तोपर्यंत आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत त्याची सालं काढून घेऊया. ब्रोकोली आपल्याला 7 ते 8 मिनिटच वाफवून घ्यायचे आहे, कारण आपण त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे केलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ त्याला लागणार नाही. इकडे आपली ब्रोकोलीसुद्धा स्टीम झाली आहे, ती आपण काढून घ्यायची. डायरेक्ट पाण्यामध्ये उकळून घ्यायची नाही, कारण आपल्याला ही कोरडी हवी आहे. पाण्यात जर तुम्ही उकळून घेतली तर ती ओलसर राहते. आपल्याला ओलसर नको आहे, कोरडी हवी आहे. आणि स्टीम करून घेतल्यानंतर अशी ती चाकूने अगदी बारीक करून घ्यायची किंवा मिक्सरमध्ये थोडी ओबडधोबड फिरवून घेतली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपण कढईमध्ये 2-3 चमचे तेल घातले, तेल किंवा बटर घातलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर एक कांदा घातला. कांदा किंचितसा भाजला की लगेच आपण त्याच्यामध्ये लाल ढोबळी मिरची होती माझ्याकडे, ती मी घातली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. आणि त्यानंतर जी बारीक करून घेतलेली ब्रोकोली होती आपली ती घातली आहे आणि अगदी 2च मिनटं त्याला परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण जो उकडलेला बटाटा सोलून ठेवला आहे ते 2 ते 3 बटाट्याचे तुकडे मी त्याच्यामध्ये स्मॅश करून घातले आहे आणि चवीपुरतं मीठ घातले आहे. आता आपण मसाले बघूया. तर यात आपण प्रत्येकी 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळी मिरी पूड, पावभाजी मसाला, किचन किंग मसाला आणि चाट मसाला घातला आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 मोठा चमचा धणे पावडर घातली आहे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन मसाले ॲड करू शकता किंवा थोडेफार मसाले स्किपसुद्धा करू शकता. मसाले टाकल्यानंतर भाजी परत एकदा छान हलवून घ्यायची, परतून घ्यायची अगदी 2च मिनटं आणि गार करायला ठेवायची. त्याच्यानंतर आपण इथे ब्राऊन ब्रेड घेतले आहे. त्याला जी आपण पुदिन्याची चटणी बनवून घेतली ती लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर जी भाजी बनवली आहे ब्रोकोलीची ती भाजी त्याला लावून घ्यायची, स्प्रेड करून घ्यायची. आणि आज मुलांसाठी मी स्पेशल ट्रीट बनवली आहे, त्यामुळे मी त्यांना त्यांच्या आवडीचं चीजसुद्धा त्याच्यावर ठेवलं आहे. चीजचे स्लाइस ठेवले आहे. चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा नाही घातले तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपण असं पॅनमध्ये साजूक तूप घालायचं किंवा बटर घालायचं
आणि दोन्ही बाजूने छान ते टोस्ट करून घ्यायचे आहे हे सँडविच भाजत असताना गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे ते छान आतपर्यंत भाजले जातात आणि त्यात घातलेलं चीजही मेल्ट व्हायला लागतं. आता हे छान आपले मस्त टोस्ट झाले आहे सँडविच, छान कुरकुरीत झाले वरून त्याचं आवरण. आता हे आपण काढून घेऊया. तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी जर हे सँडविच बनवायचे असतील तर रात्रीच बटाटा उकडून ठेवायचा, ब्रोकोली उकडून ठेवायची. थोडीशी तयारी आदल्या रात्रीच करून ठेवली तर सकाळी झटपट तयार होतात आणि अगदी आवडीने पोट भरून मुलं हे खातात सुद्धा आणि पौष्टिकसुद्धा आहे. तुम्ही हे चपातीबरोबरसुद्धा खायला मुलांना देऊ शकता, ब्रेडबरोबर खायचं नसेल तर. आता ही आपण पुदिन्याची चटणी बनवली त्याच्याबरोबर आपण ते सर्व करणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर याच्याबरोबर तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा सर्व करू शकता. आणि आजची टेस्टी ब्रोकोली सँडविच रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.